शांतीसागर सोसायटीची गरुड भरारी। युवा नेते बसवप्रसाद जोल्ले। मानकापुरात शांतीसागर कोऑपरेटिव्ह संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ। उद्घाटन दिवशी 2 कोटी ठेवी। शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली तरच देशाची प्रगती होते। शेतकरी व गरजूंना आर्थिक बळ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थापक चेअरमन शरद जंगटे यांनी बोरगाव येथे आचार्य श्री 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली। या संस्थेच्या अनेक शाखा निघून संस्था नक्कीच नावरूपाला येणार असल्याचं प्रतिपादन जोल्ले उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष व बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले। ते मानकापूर येथे संस्थेच्या पहिल्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते। व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक व हाल शुगर संचालक नगरसेवक शरद जंगटे, ज्येष्ठ नेते व हाल शुगर संचालक रामकोंडा पाटील, युनुस मुल्लानी, पंचगंगा साखर संचालक महावीर चौगुले, श्रीकांत बन्ने, युनुस मुल्लानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी प्रारंभी पूजन व फीत कापून संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ केला। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठेव पावतीचं वितरण करण्यात आलं। स्वागत व प्रास्ताविक श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी नामदेव पन्ने यांनी केलं। संस्थेमार्फत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक शरद जंगटे म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था उभारणी संचालकांनी वेळोवेळी योगदान आणि संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे कामकाज सुरू आहे। पहिल्याच दिवशी 2 कोटी ठेवी जमा झाल्याचं सांगितलं। यावेळी पी.के. महाजन, प्रदीप चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ, सुकुमार चौगुले, राजू उरणकर, विठोबा कुंभार, सर्जेराव माळी, आशुतोष मोरे, अभिनंदन वलशेट्टी, सुरेश पाटील, विजय पाटील, प्रमोद आरके, कलगोंडा पाटील, शिवराम मोरे, शंकर माळी, सौ सुजाता चौगुले, जितू पाटील, अजित तेरदाळे, बंडू माळी, धवल भिवरे, महावीर पंकापुरे, भूपाल महाजन, रमेश सातपुते यांच्यासह मुख्य शाखेचे संचालक, मान्यवर, हितचिंतक, सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे तर आभार प्रधान व्यवस्थापक वैभव कुंभार यांनी मांडले। बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। आपलं भारत देशाचं प्रगती हे शेतकऱ्यांचं प्रगतीवर अवलंबून असते आणि आज शेतकऱ्यांचं मदत होण्यासाठी आपले लाडके पंतप्रधान मोदीजी त्यांनी गेले अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचं जे काही एक स्वप्न आहे, सबका साथ सबका विकास सबका विश्वास, तेच एक हेतू ठेवून या भागामध्ये अण्णासाहेबांना जोल्लेजी आणि शशिकला जोल्लेजी काम करायला लागले। तर हे सगळं गव्हर्नमेंट कडून शेतकऱ्यांसाठी त्यांचं एक विकासासाठी काम होत असलं तर गाव पातळीवर हे काही सहकार क्षेत्र आहे, सहकार बँक आहेत, हे सगळं बँक जे आहेत हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक खूप मोठं योगदान दिलेलं आहे। कारण हे फक्त आर्थिक संस्था तेवढंच नसून हे गाव पातळीवर शेतकऱ्यांना विकासासाठी खूप एक मोठं योगदान हे बँकेचं आहे। तर त्यासाठी आता ऑलरेडी फक्त 2 वर्षामध्ये शरद जंगटे आणि त्यांचं टीम सगळेजण मिळून फक्त 2 वर्षामध्ये 11 कोटीचं डिपॉझिट आता ऑलरेडी हे बँकेने घेतलेलं आहे। हे काय सांगते म्हटलं तर त्यांचं जे काही विश्वास आहे, पारदर्शकता असू दे, विश्वास आहे, नाहीतर सेवा मनोभाव जे आहे त्याच्यामुळेच सगळं जे ग्राहक आहेत विश्वास ठेवून इथं डिपॉझिट करायला लागलेत आणि आज जे काही एक नवीन ब्रँच ओपन केलेलं आहे हे पण बँकेमध्ये डिपॉझिट असू दे, लोन असू दे आणि जास्तीत जास्त वाढू दे आणि आता 2 वर्षामध्ये 1 शाखा ओपनिंग केलेत। मी तर देवाचरणी असं प्रार्थना करतो की प्रत्येक वर्षी 2 नाही तर 3 नवीन शाखा ह्याचा उघडू दे।